वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. विठुऱ्या, तूच ठरव आता. मी काय सांगू? तुला वाटत असेल तर कार्य निर्विघ्नपणे पार पाड. तुझ्या मनात असेल तेच होऊ दे. आता हे उजव्या हातात धरा आणि आता हे तीळ मिश्रित पाणी त्याच्यावर व्हायचं. हे सोडताना म्हणायचं मी. तुमचं नाव घ्या. सकू. म्हणायचं मी हे तीळ सहित जल सखूबाई भरतार दिगंबर माझ्या आत्ममुक्तीसाठी तर्पण करते आहे. मी सखूबाई भरतार दिगंबर माझ्या आत्ममुक्तीसाठी तिल सहित जल अर्पण करते. तस्मै स्वदा नमः इदं नमः. ओम शांती शांती शांती. अगं नीट लक्ष देऊन कर, तुझ्यासाठीच चाललंय हे. सखूबाई, आता तुमच्या आईच्या नावाचं तर्पण करा. काय बरं तुमच्या आईचं नाव? माझी उमाई जिवंत आहे हो. तिचं तरी नाव नका घेऊ. तू जशी भाग्यवान तशी तुझी आई सुद्धा भाग्यवानच आहे ना. गुरुजी, हिच्या आईचं नाव उमा आणि भरतार शिवाप्पा. म्हणा माझ्या आईच्या म्हणजेच उमा भरतार शिवप्पा यांच्या मुक्तीसाठी मी तीळ सहित जल अर्पण करते. मम मातृभ्यव उमा भरतार शिवप्पा प्रेत समुक्त पित्यर्थम तर्पण कर मंजम करिष्ये. म्हणजे तुझ्या आईचं नाव घ्यायचं आणि तर्पण करायचं. तर्पण करायचं. सखू, अगर रडतेच कशाला? गुरुजींनी जे सांगितलंय तसं म्हण ना. उगाच अर्धवट आणि चुकीचं काहीतरी म्हणशील आणि त्रास तुझ्या आईलाच होईल ना. हा, माझ्या आईच्या म्हणजे उमा भरतार शिवप्पा हिच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मी तिळ सहित जल अर्पण करते. आणि आता आजीचं नाव? अगं सखूबाई, 3 पिढ्यांचं कार्य आपण करतोय तर त्यांचं नाव सांगायला नको? काय बरं नाव आहे तुझ्या आजीचं? शांताबाई. काय आहे दिगू दादा? कधीची वाट बघतोय? का? काय झालं? अरे दादा, तिथं परसदारी सगळ्यांनी सकू वहिनींचा जिवंतपणे श्राद्ध केलाय. ओम तिलकदान कर मंजम करिष्ये अक्षतालंकार अर्धम समर्पयामि. आणि या दोन्ही बोटांनी त्यांना डोळे काढा. ओम नेत्रम आव्या. नैवेद्य तयार आहे ना? आता हे पिंडदान झालं का काकाबळी आणि मग ब्राह्मण भोजन. नैवेद्यात कांदा लसूण नको, सात्विक असावं जेवण. ठीक आहे, सगळ्यांवर तीळ अर्पण करायचे. तिलोक्तम समर्पयामि हि पिंडदान प्रेतसम तिलम समर्पयामि हि अक्षतालंकारार्थम समर्पयामि. मगाशी तर्पण केलं ना आपण, तसे 3 पिंड. हे तुझे, हे तुझ्या आईचे आणि हे तुझ्या आजीचे.